असं काय झालं की आम्हाला सगळं डेकोरेशनच चेंज करायला लागलं? तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी ऑगिडॉनला ग्राउंडवर नेऊन केली दिवसाची सुरुवात. पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे ऑगिडॉनची आंघोळ करता नाही आली, म्हणून म्हटलं आज तर ऊन आहे म्हणून याची आंघोळ करून घेतली. तर थोडं कामासाठी बाहेर गेलोच होतो, तर दिसला दुर्गा देवीचा एवढा मोठा मंडप पाहून आलो आणि लागलो मग आपल्या डेकोरेशनच्या मागे. डेकोरेशनसाठी एवढं मोजमाप करून आम्ही बनवणार होतो झोपडी, पण झोपडीसाठी लागणारं गवत भेटत नव्हतं म्हणून आम्ही केली झोपडी कॅन्सल. आता वेळेवर प्लॅन चेंज करून आम्ही केली आमच्या डेकोरेशनची सुरुवात. पहिले गणपती मागचा पडदा लावून घेतला, फुलं वगैरे लावून आम्ही छत केली रेडी, लाइटिंग वगैरे लावून डेकोरेशन केलं आम्ही पूर्ण. एक सांगतो, किती दिवसापासून तुम्ही गणपतीचं डेकोरेशन करा, पण गणपतीचं डेकोरेशन हे एक दिवस आधीच होतं. तर आज होता हरतालिकाचा प्रोग्राम, तर आई म्हणे आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे म्हणे, मग त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं. तसंच मग डेकोरेशन पूर्ण करून आम्ही निघालो गणपती पाहायला. तसंच पोस्टर ग्राउंडवर पोहोचून गणपती पाहिले, तर यावेळेस 101 प्रकारचे गणपती होते, पण बाबा म्हणे आपल्याला मुकुटवालाच गणपती पाहिजे म्हणे.